गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आपण सॉइल ऑफ इंडिया बघणार आहोत। कोणकोणत्या प्रकारच्या सॉइल इंडियामध्ये सापडतात। आपल्याला 2-3 प्रकारच्या माहिती आहे की लाल कलरची माती रेड सॉइल, त्यानंतर ब्लॅक कॉटन सॉइल जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सापडते ब्लॅक कॉटन सॉइल। तर सुरुवातीला इंडिया सिच्युएटेड कुठं करते? 9 डिग्री अँड 37 म्हणजे रेखावृत्त ते म्हणतात त्याला नॉर्थ लॅटिट्यूड, आणि 69 to 97 ईस्ट लॉंगिट्यूड। हे तुमच्या एवढं कामीचं नाहीये, बट जर समजा एखाद्या वेळेस जर क्वेश्चन बनला तर तुम्ही ध्यानात ठेवू शकता। त्यानंतर जो मुद्दा आहे की आता डिवायडेशन कसं झालेलं आहे, तर फिजिओग्राफिकली जे डिवायडेशन झालेलं आहे ते पेनिसुला, त्यानंतर एक्स्ट्रा पेनिसुला, त्यानंतर इंडो गँगेटिक प्लेन। आता तुम्हाला इंडो गँगेटिक प्लेन म्हणजे जी गंगा नदी आहे त्या नदीच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्याला काय म्हणतात? इंडो गँगेटिक प्लेन। ओके। त्यानंतर पेनिसुला ज्या भूमीला 3 अंगून म्हणजे समुद्र लाभलेला असतो 2-3 अंगून, त्याला काय म्हणतात? पेनिसुला। ओके। त्याच प्रकारे एक्स्ट्रा पेनिसुला असतो ज्याला 3 अंगून समुद्रानं झाकलेला असतो किंवा त्याला किनारा असतो, समुद्र किनारा असतो। ओके। त्यात आता सुरुवातीला तुम्ही सर डिवायडेशन कोणी केलं आपल्या भारतामध्ये? तर गोविंदराजन नावाचा जो सायंटिस्ट होता, त्यानं सॉइल 24 प्रकारामध्ये सॉइल डिवाइड केली इंडियाची। ओके। 1965 मध्ये, ओके, 1965 मध्ये गोविंदराजांना 24 प्रकारे सॉइल डिवाइड केली। आणि तिच्यातच एक रशियन सायंटिस्ट होता, रशियन सायंटिस्ट ना कोण होता? स्कुलक्षय। ओके। स्कुलक्षय या सायंटिस्ट ना जी फर्स्ट सॉइल मॅप दिला इंडियाचा, फर्स्ट सॉइल मॅप दिला इंडियाचा किती मध्ये? 1932 मध्ये। या दोन मेनली की कोण डिवायडेशन केलं? गोविंदराजांना 24 प्रकारात सॉइलचं डिवायडेशन केलं। त्यानंतर रशियन सायंटिस्टनं फर्स्ट सॉइल मॅप दिला 1932 साली। आता सॉइलचं जे डिवायडेशन आहे ते 24 प्रकारात आहे, पण एवढे 24 प्रकारचे सॉइल शिकायचं काम नाही आपल्याला। 7 ते 8 जे मेन प्रकार ते आपल्याला शिकायचं काम। त्या सगळ्यात जास्त जो एरिया, आता भारताचा किती एरिया आहे? 329 मिलियन हेक्टर एवढा एरिया भारताकडे आहे। 329 मिलियन हेक्टर। ओके। आता याच्यातली कोणकोणत्या प्रकारची सॉइल आहे ते आपण खाली बघणार आहोत। कोणची किती प्रकारची सॉइल आहे भारतात? सगळ्यात जास्त जी सापडती ती ॲल्युवियल सॉइल, ॲल्युवियल सॉइल। ओके। सगळ्यात जास्त सापडते। पण किती एरिया आहे याचा? 113 मिलियन हेक्टर। ओके। फर्टाईल सॉइल आहे ही ब्रह्मपुत्रा, इंडो गँगेटिक प्लेन, ओके, त्या रिजन मध्ये सापडते। म्हणजे जी आपला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, यूपी, एमपी या रिजन मध्ये सापडते। ओके। ते जो गंगा नदीचा जो पात्र आहे त्या जवळपासच्या एरियात सापडते, म्हणजे नॉर्थ साइडला। फर्टाईल सॉइल आहे, हिच्यात फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा जास्त आहे, नायट्रोजन थोडं लो आहे, नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा, काय ऑर्गॅनिक कार्बन लो आहे। ह्या सॉइल मध्ये अल्कली
अँड न्यूट्रल रिएक्शन होतात. पण जिथं 2000 mm पेक्षा रेनफॉल हाय आहे, तिथं ऍसिडिक रिएक्शन सुद्धा होतात. त्यानंतर जी ओल्ड ॲल्युवियल सॉइल आहे तिला आपण भंगार असं म्हणतात. म्हणजे तो आता उच्चार कशा प्रकारे ते माहिती, ही स्पेलिंग. त्यानंतर जी यंग ॲल्युवियल, त्याला आपण यंग ॲल्युवियलला आपण प्रकारे तो आहे ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइल सगळ्यात जास्त कुठे सापडते? महाराष्ट्रामध्ये. तुम्ही पाहिलं असाल, जेव्हा पाऊस पडतो ना पावसाळ्यात, तर पावसाळ्यात आपली जमीन फुगती, असं वाटतं की बाबा फुगा लागली का, स्वेल करते, बरोबर आहे. आणि जेव्हा उन्हाळा पडतो तो म्हणजे क्रॅक पडतात, भेगा पडतात. आता हिवाळा चालू झाला ना, हिवाळा संपत आली की जसं मार्च एप्रिल आलं तसं आपल्या याला भेगा पडतात. जानेवारी पासूनच भेगा पडणं चालू होतात. तर मग ब्लॅक कॉटन सॉइलचं काय आहे की बाबा स्वेलिंग अँड श्रिंक, हा सेल्फ स्वेल अँड श्रिंक एक कॅरेक्टरिस्टिक आहे. क्रॅकिंग होते त्यात काय पडतात? क्रॅक पडतात. किती एरियामध्ये? महाराष्ट्रामध्ये, म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्येच नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये 55 मिलियन हेक्टर एवढी लँड एरिया ऍक्वायर करेल. त्यानंतर याला लोकल लँग्वेज मध्ये सेंट्रल इंडियामध्ये रेगुल म्हणतात, त्यानंतर गुजरातमध्ये भाल म्हणतात, त्यानंतर युपी मध्ये करियाल म्हणतात. ओके, हे लोकली त्याचे नाव आहे. रेगुल सेंट्रल इंडियामध्ये, करियाल युपी मध्ये आणि भाल गुजरातमध्ये. कशापासून फॉर्म झालेलं आहे? वेदर डक्कन बेसाल्ट. याच्यात म्हणजे आता आपली जमीन पहा सँडीची दिसते, जास्त सँडी नाही, हायली क्ले असते तिच्यात 30 ते 80%. आपली कॅटायनेशन जी कॅपॅसिटी जी आहे, कॅटायनेशन कॅपॅसिटी ती पण हाय असते. याचा जो पीएच आहे आपल्या सॉइलचा तो थोडा 7.5 to 9.5 म्हणजे थोडा बेसिक आहे, म्हणजे स्लाइटली बेसिक म्हणू शकतो आपण त्याला. व्हर्टिसोल नावाचं जे ऑर्डर आहे, सॉइल ऑर्डर, आपले सॉइल ऑर्डर आलेले आपण ते पण बघणार आहोत. सॉइल ऑर्डर मध्ये ते आता ब्लॅक कलर कशामुळे येतो? आता तुम्ही मला त्या दिवशी मी जेव्हा ह्युमिफिकेशन सांगू लागलो, ह्युमिफिकेशन कशामुळे येते? ब्लॅक ह्युमसमुळे. तर जे क्ले ह्युमस आहे त्याच्या प्रेझेंटमुळे किंवा टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट मिनरल जे असतात, टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट मिनरल किंवा ह्युमसमुळे ब्लॅक कलर येतो, बरोबर आहे. आणि हिचं डॉमिनंट मिनरल कोणचं आहे? मॉन्टन मोरी लिओनाइट मिनरल हा डॉमिनंट आहे. मॉन्टन मोरी लिओनाइट हा डॉमिनंट मिनरल आहे. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला ब्लॅक कॉटन सॉइल. याचं स्वेल अँड श्रिंक, क्रॅकिंग हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, वेदर डक्कन बेसाल्ट पुढे बनलेलं आहे, जास्त क्ले असतं. ओके, त्यानंतरचे जे रेड सॉइल आहे, रेड सॉइल सुद्धा जास्त एरियावर सापडते, 85.7 मिलियन हेक्टर. सेकंड नंबरला जी सापडते ती म्हणजे ॲल्युवियल सॉइल नंतर रेड सॉइल सापडते. आणि ब्लॅक कॉटन सॉइल ही थर्ड नंबरला सापडते आपल्या भारतामध्ये. कुठे सापडते? तमिळनाडू, कर्नाटका. ओके, रेड सॉइल कशी आहे? वेल ड्रेन आहे, सेमी आराइड, वार्म ह्युमिड ट्रॉपिकल क्लायमेट जर असलं, सेमी आराइड वार्म ह्युमिड ट्रॉपिकल क्लायमेट जर असलं तर तिथं रेड सॉइल तयार होते. रेड सॉइल तयार होण्यामागे कोणकोणचे रॉक असतात? आता तुम्हाला एवढं माहिती की रॉक पासून सॉइल तयार होते, बरोबर आहे, मिनरल अँड रॉक पासून. तर ग्रॅनाइट आणि मेटामॉर्फिक रॉक पासून रेड सॉइल तयार होती. जिथं ग्रॅनाइट आणि मेटामॉर्फिक रॉक असतं तिथंच रेड सॉइल असती. आता रेड कलर कशामुळे येतो? हा जो क्वेश्चन आहे ही ऑब्जेक्टिव्ह हल्ल्या वेळेस येते, आमच्या सेमिस्टर एंडला पण आलती. तर रेड फेरस ऑक्साइड, फेरिक ऑक्साइड, फेरिक ऑक्साइड कशासोबत असलं तर हेमॅटाइट सोबत जर असलं फेरिक ऑक्साइड तर रेड कलर येतो. आणि हेमॅटाइट
फेरिक ऑक्साईड सोबत जर हायड्रेट लायमोनाइट जर असलं, लायमोनाइट, तर येलो कलर येतो. कोणचा? येलो कलर कशामुळे येतो? लायमोनाइट मुळे. रेड कलर हेमॅटाइट. फेरिक ऑक्साईड हेमॅटाइट सोबत जर असलं तर रेड कलर येतो. आणि येलो कलर कशामुळे येतो? लेमोनाइट फेरिक ऑक्साईड सोबत असलं तर. समजलं? हेमॅटाइट आणि लेमोनाइट हे ऑब्जेक्टिव्हच्या हिशोबाने बरोबर. स्लाइटली ऍसिडिक असतं, साइटली ऍसिडिक टू साइटली अल्कली, म्हणजे न्यूट्रल पण नसतं, थोडंफार ऍसिडिक बेसिक असतं. कॅटायनेशन कॅपॅसिटी लो आहे. तर याच्यात जो डॉमिनंट मिनरल आहे तो क्युओलायनाइट डॉमिनंट मिनरल आहे. कोणचा? क्युओलायनाइट. ओके. आता ऑब्जेक्टिव्ह आणि क्युओलायनाइट हे झालं, हे येते. त्यानंतर चौथ्या नंबरला जी सापडती लॅट्रिक सॉइल. आता लॅट्रिक सॉइल, लॅट्रिक या शब्दाचा अर्थ काय? ब्रिक रेड. आता ब्रिक रेड कलरचा जे त्याला काय म्हणतात? लॅट्रिक सॉइल. ओके. आता तुम्हाला मी लॅटरलायझेशन प्रोसेस शिकवली होती. लॅटरलायझेशन प्रोसेस मध्ये काय होतं? रिमूव्हल ऑफ सिलिका अँड सिलिकाचं रिमूव्हल होतं आणि अक्युम्युलेशन ऑफ सेक्सकॉक सॉइल. तर ही जी प्रोसेस होती, ही प्रोसेस घडून आल्याच्या नंतर काय होतं? ही प्रोसेस घडून आल्याच्या नंतर, लॅटरलायझेशन प्रोसेस घडून आल्याच्या नंतर लॅट्रिक सॉइल तयार होती. ओके. अल्टरनेट वेट अँड ड्राय सीझन पाहिजेत. म्हणजे वेट सीझन, ड्राय सीझन, म्हणजे कधी पाऊस, कधी म्हणजे उन्हाळा. अल्टरनेट जेव्हा ड्राय सीझन असेल, ड्राय वेट सीझन असेल, तेव्हा हे ते होतं. डीपली वेदर असती. डीपली वेदर म्हणजे खोलवर पर्यंत माती असती, लवकर दगड लागणार नाही किंवा लवकर खडक लागणार नाही, डीपली वेदर असती. पण याच्यात काय असतं माहिती का? न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी असती. डिफिशियंट इन ऑल न्यूट्रिएंट, म्हणजे सगळ्याच प्रकारचे न्यूट्रिएंट डेफिशियंट. आता आपण ॲल्युअल सॉइल पाहिली, ॲल्युअल सॉइल मध्ये लो नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक कार्बन असतं, पण पी एन के कसं असतं? हाय असतं. पण याच्यात डिफिशियन्सी ऑफ ऑल न्यूट्रिएंट, डेफिशियन्सी असते म्हणजे कमतरता असती सगळ्या न्यूट्रिएंटची. याच्यात पण जो डॉमिनंट मिनरल आहे तो क्युओलायनाइट आहे. ओके. त्याच्यानंतर जो प्रकार पडतो तो सॉल्ट अफेक्टेड. आता सॉल्ट अफेक्टेड तुमच्या ध्यानात आला, सॉल्ट म्हणजे सॉल्ट अफेक्टेड म्हणजे क्लोराइड. ओके. सल्फेट. आता याच्यात सॅलिनिटी कशामुळे आली? सॅलिनिटी क्लोराइड आणि सल्फेट मुळे. कशाच्या? सोडियमच्या, कॅल्शियमच्या आणि मॅग्नेशियमच्या. ओके. सॅलिनिटी मुळे. आता ते म्हणजे सॉल्ट अफेक्टेड किती आहे? 6.74 मिलियन हेक्टर. ओके. पण हे कुठं आढळून येतं? जिथं 850 mm पेक्षा रेनफॉल हा कमी असतो, जिथं पाण्याची कमतरता पडते, तिथं सलाईन अफेक्टेड, सॉल्ट अफेक्टेड सॉइल दिसून येते. आता मग सॉल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये आपण कोणकोणची पिकं घेऊ शकतो? वीट घेऊ शकतो, कॉटन घेऊ शकतो. बरोबर आहे. या 2-3 म्हणजे 4-5 प्रकारचे पिकं घेऊ शकतो. त्यात कॉटन आणि वीट हे जास्त प्रमाणात आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर आपण याचं रिक्लेमिनेशन करू शकतो. रिक्लेमिनेशन म्हणजे जिप्समचा वापर करून सॉल्ट अफेक्टेड सॉइल आपण जास्त जागेवर आणू शकतो, म्हणजे त्याची फर्टिलिटी वाढू शकतो, फर्टाईल करू शकतो. त्यानंतर जी डेझर्ट सॉइल आहे. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं. याचं काय मेनली किती एरिया आहे? रेनफॉल कमी असल्यामुळं सॉल्ट अफेक्टेड. सॅलिनिटी कशामुळे येते? क्लोराइड आणि सल्फेट कशाच्या? सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या. सॅलिनिटी त्याच्यामुळे येते. जिथं रेनफॉल कमी आहे तिथं हे सॉल्ट अफेक्टेड दिसून येतं. मग सॉल्ट अफेक्टेड म्हणजे जे रेजिस्ट करतात झाडं, ते कोणचे? वीट आहे, कॉटन आहे, बरोबर आहे, बार्ली आहे, या गोष्टी आहेत. त्यानंतर डेझर्ट सॉइल. डेझर्ट सॉइल समजलं. डेझर्ट कुठं सापडतं तुम्हाला? राजस्थान मध्ये. बरोबर आहे. वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान. किती एरिया आहे? 26.3 मिलियन हेक्टर. आता हे एरिया ध्यानात ठेवायचं. हे ऑब्जेक्टिव्ह 26.3 मिलियन हेक्टर. आता ऑब्विसली डेझर्ट आहे, तिच्यात लो न्यूट्रिएंट राहणार. बरोबर आहे. प्रोफाईल डेव्हलप बनते का? नाही. आता आपण कोणत्या पण सॉइलचा प्रोफाईल काढू शकतो, पण जर डेझर्ट आहे, डेझर्ट मध्ये सॉइल प्रोफाईल काढू शकतो का? नाही काढू शकत, कारण की तिथं बंदी वाळूची माती, म्हणजे जास्त प्रमाणात वाळू आहे ना, जास्त खोलवर प्रमाणात त्याच्या खाली असू शकते. त्यानंतर जी वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी ती ऑब्विसली जर समजा डेझर्ट आहे तिथं वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी कशी असेल? लो असेल. त्यानंतर मग तुम्ही म्हणून सर असा आता राहिला कोणचा एरिया? सगळ्यात जास्त म्हणजे आता मेनली खूप सारा भूभाग आपण घेतला, पण त्याच्यात एरिया राहिला तो कोणचा आपला? किंवा सर जिथं जंगलात कोणची असती? तर मग जंगलात जी असते ती फॉरेस्ट किंवा हिल सॉइल. फॉरेस्ट किंवा हिल सॉइल मध्ये काय असू शकतं? मग तुम्ही पहिला मुद्दा येतो की ऑर्गॅनिक कार्बन. जो ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल तिच्यात. बरोबर. कुठं सापडन? हिमाचल प्रदेश. बरोबर. जम्मू काश्मीर. नंतर उत्तराखंड. इथं जिथं जास्त पहाड आहे तिथं मग कोणची सापडते? फॉरेस्ट अँड हिल सॉइल. ओके. त्यात काय असतं? ऑर्गॅनिक कार्बन.
या प्रकारे तुम्हाला समजलं असं कोणकोणचे राहिलं ते कोणकोणचे मिनरल आहे हे त्यांना ठेवायचं. ॲल्युव्हियल सॉइल इलाइट नावाचा जो मिनरल आहे, इलाइट नावाचा मिनरल तो डॉमिनंट आहे. ओके, इलाइट नावाचा मिनरल जो आहे तो डॉमिनंट. इथं लिहितो, जर खाली दिसलं नसेल तर इलाइट नावाचा मिनरल तो डॉमिनंट आहे कोण्या ॲल्युव्हियल सॉइल मध्ये. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. हे आपण लिहून जाण्याचा प्रकार की टाइम वेस्ट न झाला पाहिजे, तुमच्या कमीत कमी टाइमात जास्तीत जास्त आपण तुमचा प्रोव्हाइड केलं पाहिजे. ओके, धन्यवाद इथपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल.